ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। अहो ताई, तुम्हाला बोलले होते ना साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे। हो का? ते इथेच तर आहे। अरे मला तर खूप खरेदी करायची आहे। इथे फ्रीज, टीव्ही, इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळतात। मी ऐकलं इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते, हे खरं आहे का? हो ग, एकदम खरं आहे। इथे बक्षीस म्हणून 43 इंचेसचा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय। खरं? आणि इथे तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय। अरे वा, छानच की। आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तर प्रश्नच संपला। बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते। अगं पण ही ऑफर कधीपर्यंत आहे? ही ऑफर 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे 11 डिसेंबर 2025। तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध। आमची खरेदी तर झालीये, आता तुमच्या खरेदीचं काय? आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीजला। पत्ता खरेदी विक्री संघ, व्यापार संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी येथील न्यायालयाच्या आवारामध्ये असलेल्या 2 न्यायाधीशांचे बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना ही 26 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे। याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चोरट्यांनी न्यायाधीशांचे बंगले फोडून थेट पोलीस यंत्रणा आणि न्याय व्यवस्थेला आवाहन दिल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे। 25 ऑक्टोबर रोजी राहुरी शहरामध्ये रात्रभर संततधार पाऊस सुरू होता। दीपावली सणामुळे न्यायालयाला सुट्टी असल्यानं न्यायाधीशांचे बंगले कुलूप बंद होते। राहुरी न्यायालयाच्या पाठीमागील बाजूस वर्दळ नसलेल्या ठिकाणी न्यायाधीशांचे बंगले आहेत। दिवाणी न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी आणि सहदिवाणी न्यायाधीश पंकज पाटील यांचे कुलूपबंद बंगले चोरट्यांनी फोडले। एका बंगल्याचा दरवाजा तोडून तर दुसऱ्या बंगल्याच्या प्रवेशद्वाराचे कडी कोंडे तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला। बंगल्यामधील सामानाची उचकापाचक केली, परंतु चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही। 26 ऑक्टोबर रोजी सकाळी चोरी झाल्याचं लक्षात आलं। घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली। तसेच अहिल्यानगर इथून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांचे पथक बोलवण्यात आलं, परंतु चोरट्यांचा सुगावा लागला नाही। राहुरी न्यायालयामधील सहाय्यक अधीक्षक नवनाथ कुंडलिक ससे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधामध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनेबाबत पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी म्हटलंय की राहुरी न्यायालयाच्या आवारामधील न्यायाधीशांचे 2 शासकीय बंगल्यांमध्ये चोरीचा प्रयत्न झालाय। एका बंगल्यात चांदीचे दागिने होते, परंतु कोणताही मुद्देमाल चोरीला गेला नाही। याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि चोरट्यांचा शोध सुरू आहे। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।